ता ना 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 ना. या ट्यूनने लाखो लोकांचे बालपण समृद्ध केले आणि या मालिकेच्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. R.K. नारायण यांच्या प्रसिद्ध कथांवरती आधारित मालगुडी डेज ही मालिका दूरदर्शनवरील अत्यंत गोड आणि भावूक मालिका होती. स्वामीला हिंदी येत नव्हते. मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे स्वामी. ही भूमिका बालकलाकार मंजुनाथ नायकर यांनी साकारली होती. ही मालिका हिंदीत होती, पण मंजुनाथ हा मूळचा बंगळूरचा होता आणि त्याला हिंदीचा एक शब्दही येत नव्हता. दिग्दर्शक शंकर नाग यांनी केवळ त्यांच्या चेहऱ्यावरील निष्पाप भाव पाहून त्यांची निवड केली होती. मंजुनाथ त्याचे हिंदी संवाद कन्नड लिपीत लिहून घ्यायचा, त्याचे पाठांतर करायचा आणि मग शॉट द्यायचा. पडद्यावरती ते इतके नॅचरल वाटायचे की कोणाला शंकाही येत नव्हती. मालगुडी हे काल्पनिक गाव होतं. R.K. नारायण यांनी पुस्तकात लिहिलेले मालगुडी हे गाव काल्पनिक होतं. या गावाला जिवंत करण्यासाठी दिग्दर्शकांनी कर्नाटकातील अगुंबे नावाचं एक छोटं गाव निवडलं होतं. अगुंबे हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. मालिकेचे बहुतांश शूटिंग याच गावात झाले. आजही लोक अगुंबे गावाला मालगुडी गाव म्हणूनच ओळखतात. रेल्वे स्टेशनचा तो एक रंजक किस्सा पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. मालिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी दिसणारं ते आयकॉनिक मालगुडी रेल्वे स्टेशन प्रत्यक्षात कर्नाटकमधील अरसाळू नावाचं एक रेल्वे स्टेशन होतं. हे स्टेशन खूप जुनं आणि निर्जन होते. मालिका सुपरहिट झाल्यानंतर या स्टेशनची ओळख इतकी वाढली की भारतीय रेल्वेने काही वर्षांपूर्वी या जुन्या स्टेशनचे नूतनीकरण करून मालगुडी म्युझियम तिथे सुरू केलं, जिथे मालिकेच्या आठवणी अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. मालिकेच्या सुरुवातीला जे सुंदर स्केचेस दिसतात ती R.K. नारायण यांचे सख्खे भाऊ आणि भारताचे महान कार्टुनिस्ट R.K. लक्ष्मण यांनी काढली होती. तसेच R.K. नारायण हे स्वतः शूटिंगवरती बारीक लक्ष ठेवून असायचे. स्वामीचे घर जे दाखवले गेले होते ते अगुंबे गावातील कस्तुरी अक्का यांचे सुमारे 100 वर्षांपेक्षा जास्त जुने घर होते. मालिकेत स्वामींच्या वडिलांची भूमिका करणारे अभिनेते नाटककार गिरीश कर्नाड यांनी केली होती. या मालिकेत काम करणारे बहुतांश कलाकार कन्नड रंगभूमीवरील मोठे कलाकार होते. यामुळेच मालिकेतील अगदी लहान सहान पात्रे सुद्धा अतिशय जिवंत वाटायची. सुरुवातीला ही मालिका केवळ 39 एपिसोडचीच बनवण्यात आली होती आणि ती हिंदीत होती. पण या मालिकेला मिळालेली प्रचंड लोकप्रियता पाहून दूरदर्शनच्या आग्रहाखातर आणखी 15 एपिसोड्स बनवले गेले, जे इंग्रजीत शूट करण्यात आले होते. ता ना 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 हे संगीत ऐकले की आजही मन प्रसन्न होते. हे संगीत प्रसिद्ध L. वैद्यनाथन यांनी कंपोज केले होते. तुम्हाला माहित आहे का, यात येणारा तो मधुर आवाज कोणत्याही वाद्याचा नव्हता, तर प्रख्यात कर्नाटक शास्त्रीय गायक R.K. श्रीकंतन यांनी तो तोंडाने आवाज काढला होता. मालगुडी डेज बद्दल तुमच्याही काही खास आठवणी आहेत का? असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा.